नीट परीक्षेमध्ये काही जणांना मिळालेल्या गुणांवर संशय व्यक्त केला जातो, त्यामुळे निकालाची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे। आणि या संदर्भातच काही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे पाहूयात। नीट एक्झामचा लागलेला निकाल राज्यभरामध्ये धक्का देणार आहे। राज्यच म्हणजे काय तर देशभरामध्ये या निकालावर संशय व्यक्त केला जातोय। विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय, मात्र प्रत्येकाला अशी अपेक्षित नसणारे मार्क पडतायत आणि अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी आक्रमक होत पालकांसमवेत, शिक्षकांसमवेत आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांची संवाद साधूयात। अचानक इतका सारा रँक कट ऑफ खूप जास्त झालेला आहे। वाटत होतं की ह्यावर्षी पण नंबर लागून जाईल, पण ह्यावर्षी कट ऑफच खूप जास्त गेलेला आहे आणि अचानक इतके सारे जण 720 आउट ऑफ 720 आले। पण जे थोडे कमी मार्क्सवाले असतात पण त्यांचा कट ऑफ गेला, मग ते सेमीला लागतात पण ते सेमीला पण लागू शकत नाही आहेत। तर म्हणून थोडंसं रिग्रेट वाटतं। संशय एवढा वाटतं कारण 720 आउट ऑफ 720 एवढे मुलं कधीच आले नाहीत आणि एकदम समजा 5-10 मुलं ठीक होते 720, ते पण एकदम 67 हे खूप ऐकायला पण ऑड वाटतं। आणि असं काही माहिती अशी पण मिळते की हरियाणामध्ये वगैरे की ते एकाच सेंटरमधून आले होते, एकाच हॉलमध्ये, आणि ते लागोपाठ विद्यार्थी आहेत आणि त्यांना आउट ऑफ मार्क आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी पुन्हा रँक पण काहींचे 1.84 दिला आहे, 1.73 दिला आहे, तर ते काही कळायला मार्ग नाही। आणि ग्रेस मार्क दिले म्हणत आहेत काहींना, समजा ज्यांना 718 719 मार्क दिले तसे मार्क पडू शकत नाहीत। तर नेमकं कोणती परीक्षा ही पवित्र राहिलेली आहे किंवा कोणत्या परीक्षेतून न्याय मिळणार, हाच एक मोठा प्रश्न आणि हीच एक अपेक्षा जी आहे ती आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आता एक संशय या निकालावर व्यक्त केलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।